आणि आई वडिलांची पूजा देवाच्या अगोदर आई वडील असतात. आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे, मात्र देव भव पित्र देव भव. तर आई वडीलच आपले दैवत आहे असं एक संतांनी म्हटलेलं आहे. आई बाप असत्या माझ्या घरी कशाला जाऊ पंढरपुरी. तर आई बापच विठ्ठल रुक्मिणी आहेत याचं भान आणि ध्यान ठेवून मुलाने आई बापाची पूजा ही केली पाहिजे. याशिवाय आश्रमात गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिर, योग शिबिरांचं आयोजन केलं जातं. गरजूंना मोफत औषधं दिली जातात. जगभरातल्या सर्व आश्रमातून मोफत अन्नसेवा दिली जाते. या व्यतिरिक्त मुले स्वावलंबी व्हावीत, समाजात पुढे यावीत म्हणून श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज सांस्कृतिक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तिथे बेरोजगारांना रोजगार व्यवस्था, उद्योग, लघुउद्योग स्थापण्यासाठी चालना, बेरोजगारांची नोंद ठेवून रोजगारासाठी, नोकरीसाठी प्रयत्न असे नानाविध कार्य केले जाते. सर्व धर्म संमेलन हा इथल्या आश्रमाचा मोठा व आगळा वेगळा पण महत्वाचा कार्यक्रम आहे. इथे प्रत्यक्षरित्या विविध धर्माचे, पंथांचे धर्मगुरू एकत्र येतात. सर्व धर्मांच्या गुरूंना एकत्र आणणारा संप्रदाय म्हणून या श्री पारवडेश्वर संप्रदायाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. सगळ्या धर्माच्या धर्मगुरूंना एकत्रित आणणारा हा संप्रदाय आहे आणि एकत्रित आणून एका ठिकाणी बसून धर्मगुरू यज्ञ करतात, हे अति महत्त्वाचं आहे. तर जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली नाही तोपर्यंत कुठल्या गोष्टी खऱ्या नसतात. पण आपल्या संप्रदायामध्ये प्रॅक्टिकली सगळं चाललेलं आहे. इथे धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू बसलेले असतात, मुस्लिम धर्मगुरू बसलेले असतात, जैन धर्मगुरू बसलेले असतात, बुद्ध धर्मगुरू बसलेले असतात आणि हिंदू धर्मगुरू एका ठिकाणी बसून यज्ञ करतात. हे अति महत्त्वाचं तुम्हाला जगामध्ये बघायला मिळणारे पहिलंच ठिकाण आहे. मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, हिंदू अशा अनेक धर्मांचे गुरु इथे एकत्र येतात व धर्मयज्ञात सहभागी होतात. त्यांना ही एकत्री करण्याची संकल्पना व्यवस्थित समजावून दिल्यानं हे कार्य शक्य झालं आहे. जागतिक शांतीसाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. धर्मयज्ञानंतर पालखी काढली जाते. पालखीत भगवद्गीता, कुराण, बायबल सारखे धर्मग्रंथ ठेवली जाते व मिरवत ही पालखी मठात आणली जाते व ह्या पालखीचे भुई होतात चक्क हे धर्मगुरू. विश्वशांतीचा संदेश पसरवणाऱ्या सद्गुरूंनी चक्क काश्मीरमध्ये स्वतःला जाऊन गुलमर्ग सारख्या भागात खुल्या सभा घेऊन तिथल्या हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांना तुम्हाला शांती हवी की बंदुका हे विचारण्याचं धाडस केलं. अब्बास सारख्या आतंकवाद्याचे मतपरिवर्तन करून त्याला त्याच्या काही साथीदारांना बंदुका ठेवायला भाग पाडलं. जम्मूमध्ये काश्मीरी पंडितांच्या निर्वासित शिबिरांमध्ये जाऊन मदतीचा हात पुढे केला. इम्प्रेस होना चाहिए जो बिलो पॉवर्टी लाइन है, क्या उनको कुछ मदद हो सकती है. क्योंकि आज अगर हम देखें जो बिलो पॉवर्टी लाइन है उनको scholarships, something of that nature could be provided. Third is what he has raised a very valid question, is now we are becoming very minor in the job spectrum of J&K government. जब सबके लिए है, शेड्यूल कास्ट के लिए स्पेशल कोटा है, इसके लिए स्पेशल कोटा है, उसके लिए व्हाई नॉट फॉर कश्मीरी फंड. एंड तीसरी बात जो है, अगर हमको हुर्रियत से मनमोहन सिंह जी को हमको बताना है कि हुर्रियत पार्टी इफेक्टिव नहीं है, इट इज द कश्मीरी पंडित, और कश्मीर का फैसला बौद्ध करेगा, सिख करेगा, कश्मीरी पंडित करेगा, मुसलमान भी करेगा, उसमें सबको बिठाना चाहिए कि हुर्रियत हमको क्या लीड करे. वो जमीन हुर्रियत की खाली नहीं थी, वो सब कश्मीरी उसी तरीके से बनाते थे. और जिस तरह हमारा वहाँ कल्चर था, शिवरात्रि मनानी होती है, हमारे में कल्चर की ये है, मैं स्वामी ये कहूँगा कि जिस वक्त हमारे को किसी की डेथ होती है, किसी घर के सदस्य की डेथ होती है, हम उसको बरामदे में नहीं नहलाते हैं. लास्ट में हमारे पास एक बीच में से एक वुज़ होता था जिसको हम जहाँ पर उसको, ये हमारा एक परंपरा है, एक कस्टम है और उस हिसाब से हमारे को यहाँ सेटिंग मिल रही है. अब ये है कि हमारे को किसी को डेथ होगी, उठा दिया, प्रोजेक्ट करें. हमारे पास इतने हैं 5 लाख 3 लाख जो कश्मीरी रिफ्युजी है वो यहाँ पे रह रहे हैं. स्थानिक सरकार व केंद्राच्या मदतीने सहकार्य करून त्यांचे त्रास, दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर अत्यंत अशक्य असं कार्य
प्रत्यक्ष हुर्रियतच्या मुख्यालयात जाऊन त्यांना विश्वशांती आणि काश्मीर समृद्धीसाठी प्रोत्साहित करणं, आणि हे सर्व त्यांनी सुरक्षा न घेता साधुवेशात जाऊन केलेलं आहे. फळाची अपेक्षेपेक्षा प्रयत्नांते परमेश्वर ही जाणीव ठेवून त्यांनी हा प्रयत्न केला आहे. श्री श्री सद्गुरू पारवडेश्वर महाराज म्हणतात, अंधश्रद्धा, जादूटोना, आतंकवाद, बोकडं कोंबडे कापणं असल्या समाजविघातक गोष्टी सोडून प्रत्येकाने धर्म जाणून वागावं, मर्यादेत राहावं. धर्म जात कोणतीही असो, सर्वांप्रती समभाव बाळगावा. प्रत्येकाने नामस्मरण करावे, गुरु बाळगावा. आदर, आधार आणि मनशांतीसाठी नामस्मरण गरजेचं आहे. योग करावा, शरीर सुदृढ ठेवावे, त्याने निर्णय घेण्याची क्षमता वाढते. योग हा कुठल्या हिंदूचा किंवा कुठल्या मुसलमानाचा किंवा ख्रिश्चनचा असा नसून योग हा मानवाचा आहे. मानवाने जर आपलं शरीर जर तंदुरुस्त जर ठेवणार, त्याला योग हा करायलाच पाहिजे. मानव उपयुक्त असा एक एक्सरसाइज आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या शरीरासाठी योगा प्रत्येक माणसाने केलाच पाहिजे, आणि योगा केल्याशिवाय माणूस तंदुरुस्त बनू शकत नाही. आज अनेकशा लोकांना डायबिटीस होते आहे, अनेकशा लोकांना हाय ब्लड प्रेशर होत आहे. असे अनेकशे रोग आज चाललेले आहेत, मोठमोठे रोग होत चाललेले आहेत. जर त्या रोगावर जर मात करणार असेल तर प्रत्येक माणसाने योगा हे केलेच पाहिजे, आणि याविषयी त्या माणसाला सुटकारा नाही असं तरी आम्ही म्हणू इच्छितात. म्हणून प्रत्येक माणसाने योगाविषयी दुजाभाव न ठेवता योगा हा केला पाहिजे. आणि योग एक साधन आहे आपल्या जीवनाचं, तर योगा प्रत्येक माणसाने करून आपलं जीवन तंदुरुस्त ठेवावं असं तर आमचं म्हणणं आहे. याच्यात कुठलाही धर्मामध्ये आणू नये आणि धर्म वेडेपणा करू नये. आयुर्वेदावर विश्वास ठेवावा. जीवन सार्थकी लागण्यासाठी अध्यात्माची कास धरावी. अंधश्रद्धेमुळे ज्ञानाचा विकास खुंटतो, मनुष्य वाममार्गाकडे वळतो, घरदार समाजात विध्वंस घडून आणतो, अशांतता पसरवतो. म्हणून शिक्षित व्हा, अंधश्रद्धा व्यसनापासून दूर राहा, जगाला प्रेम देण्याचा धर्म स्वीकारा. श्री 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 सद्गुरू पारवडेश्वर महाराज संदेश देतात, धर्माचा अर्थ सत्य आहे. सत्याने वागावे, वाईटाची कास सोडून प्रेमाचा धर्म वाढवावा, रुजवावा, जगशांतीसाठी प्रयत्न करावा. प्रत्येक माणसाने धर्म जाणावा आणि धर्म जाणूनच त्याने वागावं. आणि प्रत्येक धर्माच्या नावाखाली आपण वाटेल तसं वागू नये. प्रत्येक माणसाने, प्रत्येकाने मर्यादेमध्ये राहूनच, तो कुठल्याही धर्माचा असेना, कुठल्या जातीचा असेना, त्याने आपली मर्यादा ही ओलांडा कामा नये. मर्यादेमध्ये राहूनच त्यांनी जर आपण जर हे केलं आणि सगळ्यांना जर समान रीतीने जर मानलं, तर आपल्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कुठल्याही तऱ्हेचे राईट्स होणार नाहीत. किंवा आज जे टेररिझम जे वाढते आहे, टेररिझम दोन अर्थाने वाढलं आहे. एक गरिबीमुळे वाढलेला आहे आणि एक अंधश्रद्धेमुळे वाढलेला आहे. तर 10 रुपयासाठी सुद्धा टेररिस्ट बनलेली माणसं आहेत आणि धर्माच्या नावाखाली पण टेररिस्ट बनलेले आहेत. तर प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेऊन त्याने आपलं डोक्याचा वापर करूनच पुढे चाललं पाहिजे. अंधश्रद्धेने जेव्हा त्याला ज्ञान नसते किंवा ज्या माणसाला रस्ता नसतो पुढे जाण्याचा, तो माणूस वाकड्या मार्गाने चालत असतो आणि पुढे जाऊन तो एक टेररिस्ट बनतो. त्याला वेगळ्या वेगळ्या मार्गाने नेणारी माणसं असतात, तो आपलं डोकं वापरूच शकत नाही. अशा माणसाला पुढे टेररिस्ट म्हणून ओळखलं जातं. तो वाटेल तसा वागतो, वाटेल ते करायला लागतो. तर तसा होता कामा नये. तर त्याने पहिल्यांदा सर्वप्रथम शिक्षण हे घेतलं पाहिजे, अंधश्रद्धा नष्ट केली पाहिजे आणि धर्माच्या नावाखाली काहीतरी त्याने करून आपलं जीवन जगू नये. धर्म ओळखूनच
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावा असं म्हणतात. धर्म हा एकच आहे जगाला प्रेम देणारा. जगाला त्रास देणारा धर्म असूच शकत नाही. दुसऱ्याला त्रास देणारा धर्म मानणारा असूच शकत नाही असं तरी आमचं म्हणणं आहे. म्हणून प्रत्येक धर्म मानणाऱ्याने, धर्म याचा अर्थच सत्य आहे, सत्य मानणाऱ्याने विचार करावा आणि त्यासारखं त्याने वागावं. आणि तो जर माणूस जर खऱ्या अर्थाने वागला, सगळ्यांना प्रेम देणारा जर झाला, तो खरा धर्म मानणारा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तो धर्म कुठलाही असेना, जगात अनेकशे धर्म आहे, त्यामधला एक कुठलाही धर्म असेना, आमचं काही म्हणणं नाही. तरी आज जे टेररिझम जे होत आहे ते धर्म न ओळखता टेररिस्ट बनलेले आहेत. धर्माखाली उगीच आपले लाडू खात आहेत आणि असं होता कामा नये. ते लाडू कधीतरी कडू होऊ शकतात याची जाण प्रत्येक अशा अंधश्रद्धा बाळगणाऱ्या धर्मवेड्याने ओळखले पाहिजेत आणि त्यासारखं वागलं पाहिजे. हाच संदेश आम्ही जगाला देऊ इच्छितात की सगळ्यांनी प्रेमाने राहावं, प्रेमाने वागावं आणि प्रेम हाच एकमेकाला देऊन जगाला पुढे आणावं. तेव्हा त्याचा खरा धर्म हा मोठा होईल आणि तो खरा धर्म जाणणारा असेल असं आम्ही म्हणू इच्छितात.